नमस्कार, जय शिवराय. मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या आवाज यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. भावांनो, आज आपण फोटोशॉपमध्ये बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कशा पद्धतीने झाला. भावांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजचा व्हिडिओ आपण सर्वप्रथम स्टार्ट करूया. भावांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर गुगल क्रोम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं टाकायचं आहे मूवी पोस्टर HD. मूवी पोस्टर HD टाकून केल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इमेज ऑप्शनवर जाऊन आपल्याला याच्यातून एक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण शोधूया, जे चांगलं असेल ते आपण घेऊ. सर्वप्रथम पिंटरेस्ट ॲप्लिकेशनचं एक बॅकग्राऊंड आलेलं आहे, त्याला व्यू करू. व्यू केल्यानंतर त्याच्या वेबसाईटवर जाईल. वेबसाईटवर गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड दिसन. सिम्पली इथं 3 डॉटवर जाऊन डाउनलोड इमेज म्हणायचं. डाउनलोड इमेज म्हटल्यानंतर ईमेल ID मागणं आपल्याकडं. ईमेल ID द्यायची. ईमेल ID दिल्यानंतर डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर आपल्या डाउनलोड सेक्शनमध्ये येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड बनवताच येत नसेल, सर्वप्रथम तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला बॅकग्राऊंड रेडीमेड बॅकग्राऊंड कसे घ्यायचे, सर्वप्रथम इथं खाली अशा पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड येऊन जातील. व अशा पद्धतीने हे रेडीमेड बॅकग्राऊंड राहतात. हे अशा पद्धतीने हे रेडीमेड बॅकग्राऊंड घेऊन डायरेक्ट आपण याच्यावर फोटो अप्लाय करून नाव, टेक्स्ट, जे काय आपल्याला बॅनर बनवायचं आहे ते बनवू शकतो. अशा पद्धतीने हे रेडीमेड बॅकग्राऊंड राहतात. याच्यात आपल्याला अशा पद्धतीने इथे फोटो टाकता यायचा, इथं नाव टाकायचं, आपली डिझाईन कस्टमरला आवडेल या हिशोबात आपण बनवायची. दुसरं आपल्याला सर्च करायचं आहे भावांनो बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड येऊन जातील. सिम्पली स्क्रोल डाऊन खाली करीत जायचं आहे. खाली केल्यानंतर आपल्याला इथं येऊन जातील बॅकग्राऊंड, जे की कशा पद्धतीने लाईटमध्ये, डार्कमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे त्या पद्धतीने आपल्याला बॅकग्राऊंड येऊन जातील. अशा पद्धतीने आल्यानंतर ही एक वेबसाईट आहे, हिच्यावर चांगल्या प्रकारचे बॅकग्राऊंड भेटत जातात. आपल्याला सर्च करायचं आहे. अशा पद्धतीने आपण स्क्रोल डाऊन करत जायचं आहे खालपर्यंत. जे बॅकग्राऊंड आपल्याला चांगलं दिसेल त्याच्यावर क्लिक करीत जायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याच्या प्रॉपर वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथून आपल्याला बॅकग्राऊंड डाउनलोड करायचं आहे. अशा व्हेक्टर्समध्ये भारी बॅकग्राऊंड येत जातात, लाईटमध्ये. अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथून बॅकग्राऊंड लाईटमध्ये बनवू शकतात डिझाईन आपण. हे सगळे बॅकग्राऊंड आहे. याला ब्लर करायचं, कशा पद्धतीने क्रिएट करायचं आहे आपण थोडं पुढं बघणारच आहोत. पण बॅकग्राऊंड कशा पद्धतीने डाउनलोड करतात ते आपण लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला दाखवत आहे. लाईव्ह सेशनमध्ये दाखवायचं कारण एवढंच आहे भावांनो, अशा पद्धतीने बॅकग्राऊंड घेऊ शकतात तुम्ही. हे प्रो डाउनलोड, हे डाउनलोड नाही करता येणार, आपल्याला फ्री डाउनलोड करायचे. फ्री नाव राहतं, अशा पद्धतीने फ्री नाव राहतं, ते बॅकग्राऊंड डाउनलोड करायचे. त्यानंतर आपण शोधू. अशा पद्धतीने याच्यावर पण पिक्सलवर जाऊ. अशा पद्धतीने पिक्सलवर भारी बॅनर दिसून जातील. आपण इथून डाउनलोड करू शकता.
अशा पद्धतीने सर्वप्रथम एखादा बॅकग्राऊंड आपण डाउनलोड करू तुम्हाला दाखवण्यासाठी कशा पद्धतीने डाउनलोड करतात या वेबसाईटवरून. फ्री डाउनलोड नाव राहतं इथं साईज टाकून घ्यायची, फ्री डाउनलोड म्हणायचं आहे, डायरेक्ट डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला फोटोशॉप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर आपल्याला बॅनरची साईज टाकून घ्यायची, काय साईज, ज्या साईजमध्ये आपल्याला बॅनर बनवायचा आहे ती सर्वप्रथम आपल्याला साईज टाकून घ्यायची. साईज टाकल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड सर्वप्रथम त्या साईजवर अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर त्याला ब्रशेस मारायचे आहे. कशा पद्धतीने ब्रशेस मारतात ते आपण पुढं बघू. सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. फिलवर जाऊन ओपन करायचं. ओपन केल्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये आपलं बॅकग्राऊंड येऊन जाईल. ओपन करून घ्यायचं बॅकग्राऊंडला. ओपन केल्यानंतर लॉक काढून घ्यायचा. लॉक काढल्यानंतर आपल्याला माऊसचं लेफ्ट बटन दाबून डायरेक्ट आपल्या साईजवर आणून सोडायचं आहे. साईजवर आणून सोडल्यानंतर मधल्या बिंदूला असं वर करायचं आहे. वर केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मधोमध आणायचं आहे. याला आता पूर्ण बॅकग्राऊंडवर अप्लाय करण्यासाठी शिफ्ट अल्ट बटन दाबून धरायचं आहे. शिफ्ट अल्ट बटन दाबून धरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मोठं करता येईल. मोठं केल्यानंतर सोडून द्यायचं आहे. सोडून दिल्यानंतर आता या बॅकग्राऊंडमधले आपल्याला नावं काढायची आहेत. सर्वप्रथम नावं कसे काढायचे ते आपण तुम्हाला सांगतो. इथं 3 नंबरचा टूल आहे, लासो टूल घेतल्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं. बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला लासो टूलला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर राईट क्लिक करून फिल ऑप्शनवर जाऊन कंटेन अवेअर केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ते आपल्याला नाव निघून जाईल. निघून गेल्यानंतर ही बॉर्डर कशी घालायची, शिफ्ट डी दाबायचं आहे. शिफ्ट डी दाबल्यानंतर ते निघून जाईल. निघून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. फिल झाल्यानंतर कंटेन अवेअर ओके निघून जाईल. ती निघून गेल्यानंतर आपल्याला सगळ्या बॅकग्राऊंडमधले नावं काढून घ्यायचे आहे. मी सर्व बॅकग्राऊंडमधले नावं काढून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बॅकग्राऊंड होईल. असं वर करायचं आहे. वर केल्यानंतर प्रॉपर इमेज पशीच आपल्याला लासो टूल अप्लाय करायचा आहे.
सिलेक्शन झाल्यावर राईट क्लिक फिल कंटेन अवेअर ओके. ओके केल्यानंतर फोटो निघून जाईल. निघून गेल्यानंतर बॅकग्राऊंड अशा पद्धतीने क्रिएट झालेला आहे. सर्वप्रथम बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडवर क्लिक केल्यानंतर फिल्टर ऑप्शनवर जाऊन ब्लर, बॉक्स ब्लर केल्यानंतर आपल्याला इथं टाकून घ्यायचं किती ब्लर करायचं आहे बॅकग्राऊंड ते टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड अशा पद्धतीने दिसून जाईल. बॅकग्राऊंडमधले नावं आपल्याला ब्लर होऊन जातील. ब्लर झाल्यानंतर परत फिल्टर ऑप्शनवर जायचं आहे. बॅकग्राऊंडवर क्लिक करून फिल्टर ऑप्शनवर गेल्यानंतर रेडियल ब्लर ऑप्शनवर जाऊन आपल्याला किती रेडियल ब्लर म्हणजे सर्क्युलर टाईप बॅकग्राऊंड दिसन या पद्धतीने अशा पद्धतीने किती ब्लर ठेवायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण रेडियल ब्लर करू शकतो. अशा पद्धतीने सर्क्युलर टाईप बॅकग्राऊंड होईल ते आपण इथून करू शकतो. सर्वप्रथम बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं आहे ते आपण बघू. त्यानंतर ब्रश कसे मारायचे ते बघू. सर्वप्रथम फिलवर जायचं, ओपन म्हणायचं. आपण मगाशी इमेज डाउनलोड केलेली आहे बॅकग्राऊंड ते ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला दिसन. ते दिसल्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप करून डायरेक्ट आपल्या पेजवर आणायचं आहे. त्याला छोटं करायचं आहे. पहिल्यांदा केल्यानंतर शिफ्ट अल्ट बटन दाबून मोठं करायचं आहे. मोठं केल्यानंतर ओके म्हणायचं आहे. त्यानंतर फिल्टरवर जाऊन ब्लर, बॉक्स ब्लर, रेडियल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जितकी लागेल तितकी. ओके झाल्यानंतर खाली येऊन जायचं आहे. कॉन्ट्रास्ट कमी जास्त करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला कोणती बॅनर बनवायचे आहे, बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करायचं आहे ते सर्वप्रथम आपण फोटो ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्यानंतर मग ब्रशेस अप्लाय करायचे आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवण्यासाठी एखादा फोटो ॲड करतो गणपतीचा. ॲड केल्यानंतर आपल्याला ब्रशेस मारायचे आहे. रस्टराईज करून घ्यायचं आहे. रस्टराईज केल्यानंतर सर्वप्रथम न्यू लेअर घ्यायची आहे. न्यू लेअर घेतल्यानंतर ब्रश ऑप्शनमध्ये जाऊन ब्रश घ्यायचा आहे. 3500 नंबरचा ब्रश घ्यायचा आहे आपल्याला. ऑपेसिटी 70च्या आसपास ठेवायची आहे. बॅकग्राऊंडमधील कलर आपल्याला चोरायचा आहे. त्याच्यासाठी अल्ट बटन दाबायचं आहे. अल्ट बटन दाबल्यानंतर बॅकग्राऊंडमधले कलर आपल्याला चोरायचे आहे. अशा पद्धतीने आपण खालून अशा पद्धतीने डार्कच कलर मारणार आहोत. अशा पद्धतीने ऑपेसिटी थोडी कमी करायची आहे. परत एक न्यू लेअर घ्यायची आहे फोटोच्या वरती. फोटो आपल्याला इथेच करायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला कलर बॅकग्राऊंडमधले चोरून अप्लाय करायचे आहे. झाल्यानंतर वरती यायचं आहे. वरती बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला कलर दिसेल.
न्यू लेअर घ्यायची आहे. न्यू लेअर घेतल्यानंतर बॅकग्राऊंडमधले कलर चोरून अप्लाय करायचे आहे. आपण फेट्याचा कलर चोरू, असा अप्लाय करू. अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीनं बॅकग्राऊंडमधलेच कलर चोरायचे. न्यू लेअर घ्यायची आहे. न्यू लेअर घेतल्यानंतर या फोटोच्या मागं घालायचे आहे. व्हाईट कलर मारायचा आहे अशा पद्धतीने. घातल्यानंतर त्याला ब्लर करून घ्यायचं आहे. फिल्टर जाऊन ब्लर ऑप्शन क्वेश्चन ब्लर करायचा आहे 9.8. सगळ्या लेअरला करून घ्यायचं आहे. केल्यानंतर अशा पद्धतीने बॅकग्राऊंड दिसन. बॅकग्राऊंड दिसल्यानंतर एक आपण इथं नाव टाकू शकतो. गुगल क्रोमला जाऊन सर्च करायचं आहे टेम्पलेट. अशा पद्धतीने टेम्पलेट येऊन जातील. अशा पद्धतीने कॉपी करायचं आहे. Ctrl+C, Ctrl+V, राईट क्लिक करून कॉपी इमेज, Ctrl+V. आल्यानंतर बॅकग्राऊंडच्या मागं घालायचं आहे. मागं घातल्यानंतर अशा पद्धतीने त्याला आपण चेंज करून पाहायचं कोणता इफेक्ट बसतो त्याला. सॉफ्ट लाईट दिल्यानंतर ऑपेसिटी थोडी कमी करायची आहे. इरेज टूल घ्यायचा आहे. इरेज टूल घेतल्यानंतर साईडनं असा अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर Ctrl+E करायचं आहे. Ctrl+E केल्यानंतर एकाच फोल्डरमध्ये ती होईल. केल्यानंतर फिल्टरवर जाऊन ब्लर, रॅडियल ब्लर केल्यानंतर ऑपेसिटी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे. सर्कल टाईपमध्ये होऊन जाईल. अशी पहिली अशी होती, आता अशी झाली. अशा पद्धतीने झाल्यानंतर न्यू लेअर घ्यायची आहे. न्यू लेअर घेतल्यानंतर ब्रश सिलेक्ट करायचा आहे. व्हाईट कलर निवडायचा आहे. व्हाईट कलर निवडल्यानंतर ऑपेसिटी आपल्याला 8-9 वर ठेवायची आहे. अशा पद्धतीने
बॅकग्राऊंड बनवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा. त्या पद्धतीने आपण ब्रशेस मारू शकतो. आता सपोज तुम्हाला मी बॅनर बनवून दाखवला कशा पद्धतीने बनवतात. झाल्यानंतर आपण लेन्स टाकू, लेन्स ॲड करून घेऊ. स्क्रीन करायचं आहे, टेस्टराईज करून स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर लेन्स अप्लाय करू अशा पद्धतीने. झाल्यानंतर ब्रशेस ॲड करून दाखवतो तुम्हाला. ओव्हरले करायचं आहे. ओव्हरले केल्यानंतर नाव टाकायचं आहे. काय नाव टाकायचं आहे ते टाकून घेतल्यानंतर तुम्हाला मी नावं दिलेलं आहे. आपली पहिली गणपती कमिंग सून आतुरता आगमनाचा बॅनर बनवला आहे. चॅनलवर बघा. चॅनलवर बघितल्यानंतर अशा पद्धतीने डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण याच्या पुढं रेग्युलर आपले चॅनलवर व्हिडिओ येत जातील. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कशा पद्धतीने क्रिएट करायचे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलं. तुम्ही म्हणशाल मी बॅनर बनवतो त्या पद्धतीने तो बनवून नाही दाखवले. तुम्हाला पण बॅनर जास्त वेळ आपल्याला ब्रशेस कसे बॅकग्राऊंडमधलेच कलर चोरायचे आहे, अप्लाय करायचे आहे. अप्लाय केल्यानंतर थोडा टाईम घेऊन पाहायचं आहे कशा पद्धतीने दिसत आहे. हे तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी बनवून दाखवले कशा पद्धतीने बनवतात. तुम्ही या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड बनवू शकतो. तुम्हाला काय करायचं आहे चांगले बॅकग्राऊंड आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर फोटोशॉपमध्ये फिल्टर जाऊन ब्लर गॉशियन ब्लर त्याला अप्लाय करून बघायचं आहे बॅकग्राऊंड कशा पद्धतीने वाटल्यानंतर ते आपण ॲड करून मग फोटो अप्लाय करून ब्रशेस नाव टाकून कशा पद्धतीने डिझाईन क्रिएट करायची ते आपल्याला कळून जाईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता कोल्हे तुषार टेके या चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर इंस्टाग्रामला आपल्याला मेसेज करू शकता. टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून आपण डाउनलोड करू शकता.